गोरगरीब सामान्यांचा विकास कसा होईल, त्यांचे प्रश्न कसे सुटतील, त्याच्यासाठी पहाटे 6 वाजेपासून काम करणारा आणि वादा करणारा आणि वादाला पक्का राहणारा एकच नेता आहे या महाराष्ट्रामध्ये, अजित दादा आहे. लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि नेते आणि आमचे विदर्भाचेच आहे, पण आता विदर्भाचे नव्हे पण महाराष्ट्राची शान बनलेले आहे असे देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या सर्वांचे लाडके नेते, आवडते नेते, या महाराष्ट्राची आन बान शान अजितदादा पवार. आमचे सहकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब, मंचकावर बसलेले सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, हर्षवर्धनजी पाटील, खूप सारे मान्यवर आहे, माफ करा, सर्व मान्यवर मंडळी आणि खास करून आपण ज्यांच्या आज अर्ज भरण्यासाठी इथे जमलेले आहो असा आपल्या सर्वांचे वहिनी, आमच्या वहिनी, तुमचे लोकप्रिय उमेदवार सुनेत्रा पवार वहिनी, इथे उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, तरुण मित्रांनो आणि माझे पत्रकार मित्र, आज खऱ्या अर्थानं फार महत्वाचा दिवस आहे बारामतीकरांच्यासाठी आणि या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणासाठी. एक नवीन वळण देणारा आजचा हा दिवस आहे. अनेकांना आश्चर्य वाटत असेल की प्रफुल्ल पटेल या मंचावर आज कसे, हा प्रश्न 2 जुलैलाच संपलेला होता, पण तरी देखील पुण्यामध्ये लोकांनी मला सदैव एक वेगळ्या भूमिकामध्ये पाहिला होता. मित्रांनो, अजितदादा आणि मी संसदेच्या राजकारणाचा प्रवास एकत्र सुरू केला. 91 मध्ये आम्ही दोन्ही लोकसभेवर निवडून गेलो. त्याच्यानंतर पवार साहेब देशाचे रक्षा मंत्री झाले आणि त्याच्यानंतर अजितदादा त्यांच्या जागेवर बारामतीचे आमदार झाले. सांगायचं तात्पर्य एवढाच आहे की आपण एका वृक्षाच्या सावलीखाली आम्ही कामाची सुरुवात केली, पण कधी ना कधी हे पण लोकांनी समजायला पाहिजे की मागील 33-35 वर्षापासून या भागाच्या आणि बारामतीच्या विशेष करून जनसामान्यांचे प्रश्न असो किंवा आज बारामतीची विकासाची जी ख्याती आहे त्यामध्ये अजितदादाचा सर्वात मोठा योगदान आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. मित्रांनो, आम्ही काही अचानक काही रात्री एक निर्णय केला आणि सकाळी काही वेगळं तुम्हाला चित्र पाहायला मिळालं असं नाही आहे. अनेक वर्षापासून देवेंद्रजी तर 2014 पासून मुख्यमंत्री असताना त्यांनी आमची भूमिका आमची पाहिलेली आहे. अनेक वेळा आमची भूमिका कभी आगे कभी पीछे, कभी दाहिने कभी बाएं, हा भूमिका असल्यामुळे अनेक वेळा संभ्रम निर्माण करण्याचा काम सुद्धा या महाराष्ट्रामध्ये झालं आणि खास करून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अनेक वेळा नुकसान सुद्धा या बदलत्या भूमिकामुळे झालेला आहे. मित्रांनो,
मी एवढाच म्हणेल की आज जो आम्ही निर्णय केला आहे ते या देशाच्या, महाराष्ट्राच्या, पुण्याच्या आणि बारामतीच्या भलेसाठी आणि विकासासाठी केलं आहे। आज देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्व आज सगळ्यांनी, भारताने तर स्वीकारलेलाच आहे, पण भारताच्या बाहेर सुद्धा या जगामध्ये आज नरेंद्र मोदी यांनी एक वेगळी ख्याती या भारताची त्यांनी निर्माण केली आहे। आणि त्यामुळे आज विकासाच्या वाटचाल बरोबर आपणही त्या प्रवाहाबरोबर चालावं, ही महत्वाचा एक निर्णय आम्हाला घ्यावा लागला। आज ही काळाची गरज आहे। आपण किती दिवस म्हणजे विरोधा बाकाच्या बसायचा काही प्रश्न नाही आहे। अजित दादा, आम्ही सगळे लोक अनेक वर्षानुवर्ष विरोधी बाकावरही बसलेलो आहो। काही सत्तेची हवसासाठी कोणी गेलो नाही। सत्ता येते जाते, सत्ता अनेक वर्ष अजितदादांनी पण भोगलेली आहे। आम्ही पण 10 वर्ष तिथे संसदेमध्ये राहिलो। आज 33 वर्षापासून मी पण खासदार म्हणून सतत कार्य करत आलेलो आहो। प्रश्न सत्तेचा नाही आहे, सत्ता बरोबर प्रवाहाचा पण प्रश्न नाही आहे, पण देशाचा कधीतरी विचार आपण करणार की नाही। आज आपण पाहतो देशामध्ये चित्र काय आहे। इंडिया अलायन्स, इंडी अलायन्स, कोण आहे त्यांच्या एकत्र काम करण्याची आज क्षमता नाही, एकमेकांच्या बरोबर बसण्याची तयारी नाही। त्यांना विचारलं की कोण आता बनणार, आम्ही नंतर ठरवू, पहिला निवडून येऊ, नंतर ठरवू की आमचा नेता कोण। आता हे तर बरोबर कसं आहे का? आता आपल्याला आपल्या मुलाचं लग्न करायचं असेल, त्याला आपण घोड्यावर बसवतो, लग्नाच्या मंडपावर घेऊन जातो, नंतर आपण शोधायला बसतो की आता कन्या कोण, तेव्हा शोधायला बसतो का? आज प्रश्न असा आहे की आपण आपल्या समोरच्या प्रतिद्वंदी कोण एवढं तरी आपण जाणलं पाहिजे की नाही। आज देशामध्ये नरेंद्र मोदी बनाम कोण माहीतच नाही, नंतर ठरवू। देशाने अनेक असे प्रयोग करून बघितलेले आहे आणि नेहमीच ते प्रयोग फेल झालेले आहे। त्यामुळे एक आपल्याला योग्य रीतीने विचार करण्याची ही वेळ आली। दुसरं मला सांगायचं आहे, आता सुनेत्रा वहिनी आमचे उमेदवार आहे। दादाने तुमच्या करता का नाही केला आहे हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो। मित्रांनो, आज जो माणूस रात्र दिवस माझ्या बारामती, माझ्या पुणा, माझ्या महाराष्ट्र याचा भला कसा होईल, गोरगरीब सामान्यांचा विकास कसा होईल, त्यांचे प्रश्न कसे सुटतील, त्याच्यासाठी पहाटे 6 वाजेपासून काम करणारा आणि वादा करणारा आणि वादाला पक्का राहणारा एकच नेता आहे या महाराष्ट्रामध्ये, अजित दादा आहे। आणि म्हणून मित्रांनो, असा समजू नका अजित दादा फक्त तुमचे नेते आहे, अजित दादा या महाराष्ट्राचे नेते आहे। आमच्या गोंदियाला पण जा तर लोक हेच म्हणतील कि वादे में पक्का अजित दादा है, मर्द माणूस अजित पवार, हे त्यांची ख्याती आहे। आज सुनेत्रा वहिनी आमचे उमेदवार जर असेल, काही लोक म्हणजे वेगवेगळ्या तुलना करतात। अरे आम्ही पण सुरुवातीपासून पाहिलाय ना, कोणी नवीन येते, थोडी गाडी सुरू व्हायला थोडा वेळ लागते, आणि जेव्हा वहिनी दिल्लीला आले, तुम्ही काळजी करू नका, आमचे सारखे लोक वहिनीच्या सोबत राहणार आणि वहिनीला म्हणजे दिल्लीला आमच्या साथ मिळेल, इथे दादा आणि देवेंद्रजीच्या साथ मिळेल। काही काळजी करू नका, गाडी एवढ्या स्पीडने धावतील की जे आपल्याला अपेक्षा असेल। मित्रांनो, आज ही काही तुलना करायची वेळ नसते, प्रत्येक व्यक्तीच्या एक वेगळी ओळख असते। आज विद्या प्रतिष्ठान असो, कोण चालवून राहिला, वहिनी चालवतात, दादा चालवतात। टेक्सटाईल पार्क असो, एन्व्हायरमेंटल फोरम असो, असं नाव मी असंख्य नाव तुम्हाला गिनू शकतो। मित्रांनो, व्यक्तीला संधी मिळाली तेव्हाच त्यांच्या
संधी मिळाल्यानंतर व्यक्तीच्या वैशिष्ट्य काय आहे, काम करण्याची क्षमता काय आहे ते तेव्हा दिसून येते. आणि म्हणून वहिनीला आपल्याला साथ द्यायची आहे. आज देशाचं चित्र रामदासजींनी सांगितलं त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं मोदी साहेबांच्यासाठी एक वेगळी लहर आहे. आता उद्या महाराष्ट्राच्या 5 लोकसभा क्षेत्राच्या विदर्भामध्ये मतदान होणार आहे आणि देवेंद्रजी आणि आम्ही दोन्ही तुम्हाला सांगू शकतो की 5 जागा त्यामध्ये आमची महायुतीची जिंकणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही. आणि म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही त्या विदर्भाच्या पासून जे आता प्रवाहाची सुरुवात करतोय ते नक्की येणारा तुमच्या मतदानाच्या पर्यंत आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तीच गती कायम राहणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, अधिक न बोलता परत मी आमच्या सुनेत्रा वहिनीला खूप खूप मनापासून मी शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की ज्या अपार प्रेम तुम्ही लोकांनी या इथेच येऊनच नव्हे पण या बारामतीकरांनी दिलेला आहे दादांना, तो प्रेम आपण आमच्या वहिनीच्या मतपेटीच्या माध्यमातून ते तुम्ही दाखवणार आणि वहिनीला दिल्लीच्या लोकसभेवर आपली सेवा करण्यासाठी पाठवणार. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.